सरस्वतीज मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम. गुड मॉर्निंग सर्वांना. हे पहा, दिवसाची सुरुवात माझी काळ्या चहानं मी करत असते, म्हणजेच ब्लॅक टी. असा सुंदरपैकी मस्त ब्लॅक टी प्यायचा आणि मग कामाला सुरुवात करायची. हे पहा, माझ्या मुलाला काळा चहा आवडत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी दुधाची चहा बनवली आहे. आम्ही दोघं मस्तपैकी सकाळी सकाळी चहा घेतो. आता चहा शरीरासाठी हानिकारक आहे, पण सवयीचा भाग, काय करणार. सकाळी सकाळी चहा पिली की मस्त वाटतं, तेवढंच आपलं. म्हणून दोघंजण आम्ही 2 प्रकारचे चहा पितो. मस्तपैकी हेपा चहा केलेला आहे दोघांना आणि सुंदरपैकी चहा घेऊन आता संक्रांतीचा बाजार करायचा आहे, म्हणजेच संक्रांतीची खरेदी. आता आली 2 दिवसावर आपली मकर संक्रांत. तर मी निघालेली आहे आमच्या गोलाईमध्ये खरेदी करण्यासाठी. साडी घ्यायची, संक्रांतीचं सगळं सामान घ्यायचं, म्हणून मी आणि माझा मुलगा अशा प्रकारे मस्तपैकी सुंदर गाडीवरती निघालो आहे गोलाईत. आता गोलाईत जाण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतात. गोलाईत आल्या आल्या अगोदर देवीचं दर्शन घेतो आम्ही. काही खरेदी करायच्या अगोदर अंबामाईचं दर्शन घेतल्याशिवाय दुसरं काहीच करावं वाटत नाही बरं का मला तरी. मी आल्या आल्या अशा प्रकारे सुंदर मस्त आमच्या जगदंबा देवीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत आहे. हे पहा तुम्ही बघा, खूप सुंदर आमच्या देवीचं नाव गोलाई आहे, पण गोल मंदिर म्हणून गोलाई म्हणतात इथे. अशा प्रकारे सुंदर मस्त माता राणीचं दर्शन घेऊन हे पहा मी निघालेली आहे. बापरे, खूप आणि खूप गर्दी आहे बाजारामध्ये, भयानक गर्दी आहे. मी त्यांना दादाला त्या क्लचर विचारत होते, ते लटकायचे असे फ्लावरचे, तर तो नाही बोलला. आणि अशा प्रकारे हे पहा मी निघालेली आहे. हे पहा, मागनं मला बघून माझी एक फ्रेंड आहे ती भेटली. माझ्या मागे गुपचूप गुपचूप चालत मला सरप्राईज दिलं तिनं. आमच्या दोघीची भेट झाली अचानक गोलाईमध्ये. तिनं आणि तिची मुलगी पण खरेदीला आलेल्या. माझ्या मैत्रिणीनं मला इतकं मोठं सरप्राईज दिलं ना, मस्त. मग आम्ही 3घी मिळून आणि माझा मुलगा असे 4 जण मिळून आम्ही खरेदी करायला निघालो. तिच्या मुलीला तिच्या सासरची संक्रांत आलेली, मग तिची थोडी वेगळीच. आजकालच्या मुलींचं कसं असतं, मग ते दागिने हलव्याचे हे ते सगळं बघत हे पहा सुंदरपैकी तिला आम्ही दागिने घेतले हलव्याचे. आता तिचं पहिली मकर संक्रांत आहे तिच्या मुलीची. लग्न झालेलं नाही, पण एंगेजमेंट झाली की संक्रांत देतात आमच्याकडे. त्याच्यामुळं तिच्या सासरहून तिला संक्रांत आलेली आहे. मग तिनं आता बाकीचं सगळं सामान घेण्यासाठी लातूरला आली. ती औषाला असती. त्या दोघी आई आणि मुलगी अशा प्रकारे लातूरला आल्या. मस्तपैकी हो का घालून करून बघितलं. मस्तपैकी आम्ही एकमेकीचं बोलणं गप्पा करत हे पा अतिशय सुंदर मस्तपैकी हे हलव्याचे दागिने तिला आवडले. मी तिला दाखवले. माझे ओळखीचं दुकान आहे, ती ताई ना खूप छान दागिने बनवती, म्हणून आम्ही इथं गोलाईमध्ये त्यांच्याकडे आलेलो. हे पा सगळे दागिने बघून आम्ही चेक करून घेतले. खूप आवडले, खूप आणि खूप मस्त आवडले. तिथून पुढे निघालो आम्ही हळदी कुंकू दुसरं काहीतरी सामान घेण्यासाठी. हे पा बांगडे. आम्ही संक्रांतीला बांगड्याचं खूप खूप सुवासिनीचं महत्त्व असतं. प्रत्येक स्त्री नवीन बांगड्या नवीन साडी असं घेत असती. आम्ही पण हे पहा बांगड्या बघत आहे. राजस्थानी बांगड्या आलेल्या आहेत. खूप सुंदर, अतिसुंदर बांगड्याचा चुडा आलेला आहे. तर ती बांगड्याचा चुडा घेऊन अशा प्रकारे आम्ही येतोय का, तू बघ मी बघ, तू बघ मी बघ करत हे पहा आम्ही बांगड्या ट्राय करतो इथं. तुम्ही बघा, अतिशय सुंदर बांगड्या घेऊन तिथून पुढे निघालो हळदी कुंकू घेण्यासाठी. हे कसं आहे म्हणून. मग पहा थंडी वाजत होती. आय थिंक 5 वाजले होते आम्हाला बाजारामध्ये. हे पहा सोनू एवढी मजाक करते ना की विचारता सोय नाही. तिथून चुडे घ्यायचं ठरवलं, कारण सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, तुम्हाला साडी नसली तरी चालते, बांगड्या नसल्या तरी चालते, पण चुडे मात्र लागतात बरं का संक्रांतीला. आमच्या इकडे तर खूप खूप सुवासिनीचं आणि चुड्याचं अतूट आणि अतूट नातं आहे. अशा प्रकारे चुडे घेऊन आम्ही हे डेकोरेशनचं सामान घ्यायला आलो. तिची संक्रांत करायची म्हणजे पोरीची आता काहीतरी वेगळं वेगळं नवं नवं. हे पा बघा, पतंग, छोटे पतंग, मोठे पतंग. इथे पण हलव्याचे दागिने होते, पण ते वेगळे होते. आम्ही चक्क्या रेवड्या घेतल्या. लहानपणी आम्ही जो खायचो गोळ्या म्हणून, ते आत्ता हळदी कुंकासाठी नवीन आलेलं आहे. हे पहा आम्ही त्या दादाकडनं 2-2 पॉकेट रेवड्याचे घेतलो आणि अशा प्रकारे घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्ही गोलाईत आलेलं 5 वाजता. तर हे पहा आता साडी घेण्यासाठी साडीच्या दुकानात आलेलो आहे. थोडीशी खरेदी झाली. आता म्हटलं पहिले साडी घ्यावं, अंधार पडतोय, म्हणून आम्ही साडीच्या दुकानात आलो.
हे पहा साडीवाला दादा साड्या दाखवतोय. बापरे, साड्या तर एवढ्या महाग झालेत ना की विचारताच सोय नाही. लय रे बाबा, खूप महाग झालेत बघा साड्या. हे पहा तुम्ही बघू शकता, ही डिझायनर साडी तर दादा म्हणला 7,900. बापरे, पण फॅब्रिक साडीचं लूक फार सुंदर होतं. साडीवाल्या भैयानी हे पहा मस्तपैकी सोनूला अशी साडी घालून दाखवली आणि साडी ती त्या दुकानवाल्या दादानं एवढी सुंदर साडी ती वेअर केली ना, आपल्याला पण जमणार नाही. खूप छान साडी तिला टाकून दाखवली, पण तिला ती नाही आवडली. हे पहा, ही साडी आवडलेली आहे राणी कलरची आम्हा सर्वांनाच. आता हे नवीन पॅटर्न आहे बरं का, सॅटिंगमध्ये नवीन काठपदर निघालेला आहे. तर हे साडी पहा तुम्ही बघू शकता, एवढी सुंदर दिसायली. पोरगी पण खूप छान आहे माझ्या मॅडमची. तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर साडी घालून दिला दादा. बापरे, बायका पण फिक्या पडतील बरं का. खूपच आपल्याला किती वेळ लागतो ना पदर सीट करण्यासाठी. हे पहा किती सुंदर दिसते ना मस्तपैकी. परत जाता जाता दुसऱ्या 2 साड्या आवडल्या म्हणून त्या पण घेतल्या. मी एक साडी घेतली, तिच्या मम्मीने एक घेतली, पोरीला 2 साड्या घेतल्या. अशा प्रकारे हो का, हे तुम्ही बघू शकता साड्या मस्तपैकी. मी गिफ्ट देते म्हणून मज्जा केली. सोनूची लग्नाचं गिफ्ट, हे बघ तुला मी साड्या करते म्हणून मज्जा मस्करी करत मस्तपैकी आम्ही खरेदी केलो. हे पा सोनू परत त्याच साड्या कन्फर्म आहेत का ते बघितल्या आम्ही बिल केल्याच्या नंतर. त्याच साड्या होत्या, खूप सुंदर साड्या आहेत. माझा घसा दुखतोय, सर्दी झालेली आहे. सर्दी कमी झाली आहे पण काय कोणास ठाऊक थोडा गळा माझा खवतोय, आणखीन कमी झालेला नाही. जास्त बोललं की थोडं म्हणजे घसा दुखतोय पण आणि खवखवतोय पण. हे बघा दोन्ही साड्या आम्ही चेक केल्या, तिथून चप्पल खूप आवडले. खूप सुंदर लेटेस्ट चप्पल होते म्हणून आम्ही म्हणलं चला चप्पल घेऊया. मग मस्तपैकी सुंदर 2 जोड चप्पल घेतली. तिथून आलो प्रिया नॉवेल्टीमध्ये आणि हे सोनूला काहीतरी वेगळंच ऑनलाईन बुके पाहिला होता म्हणे तिनं. तो बुके तयार करण्यासाठी ह्या दादानं आम्हाला 1 तास घालवला. बापरे, खूप आणि खूप बोर झालं दुकानामध्ये. अशा प्रकारे हा काहीतरी वेगळाच बुके होता. मी तर नेहमी पाहते की फ्लावरचा बुके असतो, पण हे सोनूनं काहीतरी वेगळंच संक्रांतीचा बुके तयार करायला लावलेला ह्या दादाला. ह्या दादानी एवढा सुंदर ऑनलाईन बघून बुका तयार केला की विचारता सोय नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवतोय हा. फक्त त्याला फोटो दाखवलेला बरं का. हे बघा दादा आम्हाला असा प्रकारचा असा, आणि त्यात इतका सुंदर एका लेडीजचा फोटो आहे ना, मकर संक्रांतीची सजलेली अशी सुंदरपैकी दुल्हन. मस्त सुंदर. हे पा वाव, मस्त छान छान सोनू, खूप छान. तिथून मी घरी आले, माझी साडी मी खोलली. म्हटलं दुकानात घाई गडबडीमध्ये तेवढी व्यवस्थित बघितली नव्हती. हे पा मी कांजीवरम घेतलेले आहे. मला सॅटिंग आवडलं नाही, मला सिल्कची साडी घ्यायची होती म्हणून. हे पहा तुम्ही बघता, वाव किती सुंदर पदर आहे ना, मस्त एकदम लाल मिरची लाल पदर आहे आणि साडी मोरपंखी आहे. खूप सुंदर साडी आहे. मी साडी पूर्ण खोलून बघितली, कारण दुकानात जी खोलून बघितली त्याचा कलर आवडला नाही म्हणून ती कॅन्सल करून हा मोरपंखी कलर, फिरता कलर आहे, उंचावली कलर. आता फोटोमध्ये तेवढा क्लिअर येत नाही आहे, माझा मोबाईल साधा असल्यामुळे. हे पहा तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर आणि सुंदर कलर आहे बरं का, असा फिरता कलर आहे सिल्कचा, आणि साडी पण खूप मोठी आहे. खूप खूप छान साडी आहे, मला आवडली. तुम्हाला आवडली